दर्द दिल भाग 19. सकाळ झाली होती. सर्वजण कॉलेजला आले होते. मन्याला माहीत झाले होते राहुल आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. जर तो नशेत असतानाही सायलीच्या प्रेमासाठी सर्व विसरून माझ्याशी भांडतोय, त्याला नशेतही तिच्याबद्दल अपशब्द सहन होत नाही. मग आता मलाच काहीतरी करावे लागेल असा विचार करून त्याने सर्व मित्रांना बोलवून सायलीची सर्व हकीकत सांगितली. सायलीबद्दलची माहिती ऐकून सर्वांना धक्का बसला. मन्याने सर्व मित्रांना हाताशी धरून राहुल व सायलीला वेगळे करण्याचा प्लॅन तयार केला. सर्वांकडे पाहत मन्या म्हणाला, आपणच त्या दोघांना एकत्र आणले. आता आपल्यालाच त्या दोघांना वेगळे करावे लागणार. जर आपल्या मित्राचे आयुष्य आपल्यालाच बर्बाद होताना पाहायचं नसेल तर आपल्यालाच त्याच्या प्रेमात दरार निर्माण करावी लागेल. या प्लॅनसाठी मन्याने तिची मैत्रीण भावना हिचा उपयोग करण्याचे ठरवले. त्याने भावनाला विश्वासात घेऊन तिला आपला प्लॅन समजावून सांगितला. इतक्यात राहुल तेथे आला. सर्वजण विषयांतर करून गप्पा मारू लागले. राहुल डोक्याला हात लावत, या रात्री नशेत आपल्यामध्ये काही भांडण झाले का? मला नीट आठवत नाही. मन्या उठत, आपल्यात भांडण? अरे जगात कोणीच विश्वास ठेवणार नाही. चल लेक्चरला जाऊ असे म्हणून सर्वजण निघून जातात. मन्या राहुलच्या घरी आला होता. आई घरात होती. आईजवळ जात मन्या म्हणाला, आई राहुल कोठे आहे? आई मन्याकडे पाहत, किती दिवसांनी येतोयस? राहुल अंघोळीला गेला आहे. तू बस, मी तुम्हा दोघांसाठी मस्त गरम गरम चहा घेऊन येते. आई किचनकडे गेली. मन्याला राहुलचा मोबाईल दिसला. राहुलचा मोबाईल घेऊन भावनाला संदेश पाठवला. तोच राहुल येताना दिसला. मोबाईल खाली ठेवून मन्याही खाली बसला. आई चहा घेऊन आली. दोघेही चहा पिऊन कॉलेजला निघून गेले. कॉलेजमध्ये सर्वजण गप्पा मारत होते. सायली व मन्याच्या मध्ये राहुल उभा होता. मन्याने खिशात पाहिले तर मोबाईल नव्हता. राहुल, जरा मोबाईल देतोस, माझा घरी विसरला असे मन्याने म्हणताच राहुलने आपला मोबाईल दिला. मन्याने आपल्या मित्राला फोन लावला. थोड्या वेळाने फोन ठेवून सायलीजवळ मोबाईल देत म्हणाला, राहुलला दे. तोच एक संदेश आला. सायलीने सहजच संदेश उघडला आणि वाचला. दुपारी कॉलेजमागे भेट, मी वाट पाहते. हा संदेश वाचून ती खूप चिडली. त्याने राहुलकडे पाहिले तर तो मित्रांशी गप्पा मारण्यात मग्न होता. तिने मोबाईल त्याच्याकडे दिला. हा नंबर कोणाचा आहे? हा संदेश राहुलला कोणी पाठवला आहे? सायली विचार करत होती. सर्वजण कॉलेजमध्ये गेले. दुपार झाली होती. मन्या राहुलला मागील बागेत घेऊन गेला. सर्व मन्याच्या प्लॅनप्रमाणे चालले होते. इतक्यात तेथे भावना आली. ती खूप घाबरली होती. मन्या तिच्याजवळ जात म्हणाला, काय झालं भावना? भावना म्हणाली, अरे ती समीरच्या ग्रुपमधील मुले सतत माझी छेड काढतात. आताही माझ्या मागे लागले आहेत. तू इथे आहे हे समजताच मी इथे आले. मी पाहून येतो, तुम्ही दोघे इथेच थांबा असे म्हणून मन्या निघून गेला. जाताना मन्या राहुलला म्हणाला, तू हिची काळजी घे आणि कोणाला सांगू नकोस. तू इथं आणि हिच्या सोबत आहेस. सायली राहुलला खूप शोधत होती. तिला मन्या दिसला. मन्याला हाक मारून थांबवत जवळ जाऊन, राहुल कोठे आहे असं विचारलं. मला माहीत नाही असं म्हणून मन्या निघून गेला. तिने मोबाईलमध्ये पाहिलं तर तिला मेसेजची आठवण आली. ती कॉलेजच्या पाठीमागील बागेत गेली. जर आपल्याला दर्देतील या कथेची स्टोरी आवडली असेल तर संपूर्ण सिरीज पाहण्यासाठी आजच माझा चॅनल सबस्क्राईब करा.